हरिओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास झुक. श्रीमद्भगवद्गीतेवरील निरूपणं आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. आणि यामध्ये आज आता पाहूयात 19वा श्लोक. श्लोक असा आहे: तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृताय चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. विनोबाजी म्हणतात, तापतो सूर्यरूपे मी सोडितो वृष्टी खेचितो मृत्यू मी आणि मी मोक्ष असे आणि नसेही मी. अर्थ असा आहे की मी सूर्यरूपाने ताप देतो, उष्णता देतो, वाफ रूपानं पाणी वर नेतो, पर्जन्याचं अवर्षण करतो आणि वर्षावही करतो. हे अर्जुना, मीच अमृत आहे आणि मीच मृत्यू आहे. तसंच सत आणि असत सुद्धा मीच आहे. आता बघा, हा झाला श्लोकाचा भावार्थ, म्हणजे सरळ अर्थ. तर आता भगवंत कसे आहेत तर त्याचं वर्णन मागच्या श्लोकात पण त्यांनी केलेलं आहे. तेच आपण पुढेही बघतोय की स्वतःचं स्वरूप भगवंतांनी सांगितलंय. तर मागच्या श्लोकामध्ये आपण सुहृद पर्यंत बघितलं होतं. त्याच्यानंतर 1, 2, 3 विशेषणं थोडीशी बाकी आहेत, ती आधी थोडीशी उलगडून पाहूयात आणि मग या श्लोकामध्ये भगवंत अजून काय काय विस्ताराने वर्णन करतायत तेही पाहूयात. आता मागच्या श्लोकामध्ये बघा, आठवत असेल तर श्लोक एकदा परत घेते म्हणजे लक्षात येईल. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. तर सुहृत इथपर्यंत आपण बघितलं होतं. पुढे बघूयात की प्रभव, भगवंत हेच या जगाचे प्रभव आहेत आणि प्रलय सुद्धा तेच आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रभव म्हणजे ज्याची आपण म्हणतो ना प्रभा, म्हणजे प्रभावळ म्हणजे प्रकाश, म्हणजे प्रकाश कोणाचा आहे किंवा हे सगळं जग प्रकाशमान कोणामुळे झालंय तर भगवंतामुळे. आणि प्रलय कोणामुळे होणार आहे, म्हणजे स्थिती तर झाली, उत्पत्ती तर झाली, मग स्थितीचा काळ आला आणि मग पुन्हा लय होणार आहे, म्हणून प्रलय. स्थानम म्हणजे काय? स्थान म्हणजे काय तर ठिकाण, राहण्याचं ठिकाण. आता या श्लोकात वरती आपण साक्षी निवास म्हणजे निवास हाही शब्द बघितला, स्थान असाही शब्द बघितला. तर दोन्ही याच्यात थोडासा सूक्ष्म फरक आहे की हे सर्व प्राणी मात्र भगवंताच्या अधिष्ठानात राहतात, बरोबर. व्यक्त रूपाने आपापले व्यवहार करत असतात, ते असतं त्यांचं निवासस्थान. आणि सगळी म्हणजे महाप्रलयामध्ये जेव्हा भूत मात्र भगवंतामध्ये लय पावतात तेव्हा ते पूर्वकर्मांच्या संस्काराचं बीज घेऊन पुन्हा अव्यक्त अवस्थेत जातात. ते आहे त्यांचं स्थान. त्या स्थानाला आपण म्हणतो ना की परम स्थान, भगवंताचं स्थान, तिथे पोचलेले आहेत. आणि निधान म्हणजे ठेवा, किंवा आपण ज्याला असंही म्हणू शकतो की एखादं जो ठेवा आहे, खजिना आहे, मौल्यवान कुठलीही वस्तू आहे, तर ती साठवण्याची जी जागा असते, तिजोरी असते, त्यालाही निधान असं म्हणतात. आणि आपली तिजोरी असते ना, आपल्या हातात त्याची किल्ली असते, आपल्याला हवं तेव्हा आपण घेतो, ठेवतो, बरोबर. तसंच भगवंतांनी इथे सांगितलंय की या सर्व भूतमात्रांचं निधान कोण आहे तर भगवंत आहेत. प्रत्येक जीव ही जी पण काही कर्म करत असतो त्या कर्मांचे सूक्ष्म संस्कार ईश्वर रूपानं भगवंतामध्येच साठवलेले असतात आणि भविष्यामध्ये त्याप्रमाणे ते फळ त्या जीवाला दिलं जातं. असे हे कर्माध्यक्ष भगवंत आहेत, म्हणून ते सर्वांचं निधान आहेत. भगवंत हेच विश्वनिर्मितीचं कारण आहेत आणि विश्व आणि सर्व भूत मात्र हे त्यांचंच कार्य आहे. परंतु परत एकदा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हाच की भगवंत मात्र अव्यय आहेत. म्हणूनच की विश्वाचं बीज असूनही विश्वनिर्मितीमुळे ते नष्ट होत नाहीत, ते कायम आहेत, सनातन आहेत आणि विश्वाचं ते अव्यय
बीज आहे. आता इथे बघा भगवंत सांगतायत की ह्या कालचक्रामध्ये ज्या ज्या घटना नियमबद्ध रीतीनं घडत असतात त्या सगळ्या भगवंताची अभिव्यक्ती आहे. 19व्या श्लोकामध्ये भगवंत हेच सांगतायत की सूर्यरूपाने मी ताप देतो, उष्णता देतो, वाफ होते आणि काय होतं की समुद्राचं पाणी वर नेलं जातं, पर्जन्याचं अवर्षण होतं, त्याचा वर्षाव होतो. आणि अर्जुना, हे अमृत जे आपण म्हणतो ना की चंद्रप्रकाशातून पिकांना अमृत मिळतं किंवा वर्षामृत आपण म्हणतो की जलधारातून सुद्धा अमृतधाराच बरसतात, कारण पिकांना संजीवनी त्याच धारांमुळे मिळते. आपल्यासारख्या सगळ्या सजीवांना संजीवनी जर कशातून मिळत असेल तर या जलधारांमुळे. त्यामुळे आपल्यासाठी जगण्यासाठी पाणी हे किती महत्वाचं आहे. कुणी अमृताचा कुंभ, म्हणजे एखाद्याला तहान लागली आहे आणि त्याला जर कोणी म्हणेल की जरा तुला अमृत देतोय, एक ग्लासभर पितोस का, तर तो म्हणेल ते अमृत राहू दे हो, आधी मला भांडभर पाणी द्या हो प्यायला, कधीपासूनची घशाला कोरड पडली आहे. पाण्याचं महत्व अनन्य साधारण आहे. आणि म्हणूनच म्हणजे एखादा तहानेने व्याकुळ झालेला जीव जेव्हा एक घोटभर पाणी पितो किंवा त्याच्या तोंडावर आपण असं पाण्याचा हपका मारतो, शिपका मारतो, तर त्यावेळेला अमृत प्राशन केल्यानंतर जसं त्या जीवामध्ये पुन्हा नवीन चैतन्य येतं तसंच याही जीवामध्ये चैतन्य येतं. म्हणून भगवंत हे अमृत आहेत. ते कशातून अमृत पाझरतायत तर जलधारातून, चंद्रप्रकाशातून. आणि मग पुढे भगवंत परत म्हणतायत की पण मृत्यू पण मीच आहे, कारण शेवटी सत आणि असत दोन्हीही मीच आहे. तपाम्यहम म्हणजे काय की सूर्य रूपाने उष्णता ही भगवंतांच्या मार्फतच केली जाते. आता आपल्याला सगळं हे भूगोलात आपण शिकलोय की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ते पाणी पाऊस रूपाने म्हणजे तेच ती वाफ वरती जाते, आकाशात ती साठवली जाते, ढग तयार होतात, तेच ढग पुन्हा वाऱ्यामार्फत म्हणजे प्रवास त्यांचा होतो, वाऱ्याच्या विमानावर स्वार होऊन. आणि मग जिथे कुठे ते थांबले जातात तिथलं ते हवामान आणि ते सगळं अनुकूल झालं की तो तिथे पाऊस पडतो. आणि मग जसं म्हणजे वर्षामी अहम म्हणजे पाऊस जसा पडतो तसं अवर्षण सुद्धा भगवंतांच्याच इच्छेमुळे होतं. कारण बघा ना, आपल्याला माहिती आहे की एखाद्या ठिकाणी असा अचानक इतका मुसळधार पाऊस पडतो, सलग 2 दिवस 3 दिवस आठवडाभर पाऊस पडला तर त्या गावामध्ये प्रलय म्हणजे पूरस्थिती निर्माण होते. असं जर झालं इतकं प्रत्येक वेळेलाच एखाद्याच गावात वारंवार घडलं तर त्या गावामधली वस्ती पूर्णपणे नाहीशी होईल. पण असं होत नाही. दैवी म्हणजे ही संकट सगळी भौगोलिक आपण संकट म्हणतो, ही येत असतात पण ती निवारली पण जातात. आपल्याला वाटतं आपण निवारली, पण प्रत्यक्ष किमान 7 दिवसानंतर का होईना तो पाऊस थांबतो. म्हणून आपलं सगळं पुढचं मदत कार्य आकाराला येऊ शकतो. लक्षात घ्या, आपण काय कोण करणारे त्याची इच्छा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. प्रेरणा तोच देतो, त्यानुसार मदतीचा जो ओघ असतो, मदतीचे हात जे धावून येतात ते सुद्धा त्याच्याच प्रेरणेमुळे येत असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजेच पाहिजे. आता हे म्हणजे वृष्टी अनवृष्टी याविषयी आपण बघितलं. म्हणजे अनवृष्टी पण आहेच ना, अतिवृष्टी आहे तशी अनवृष्टी म्हणजे अजिबातच पाऊस पडला नाही तर मग तो कोरडा दुष्काळ. म्हणजे कोरडाही दुष्काळ नको, ओलाही दुष्काळ नको, सगळी मधली परिस्थिती आपल्यासाठी अपेक्षित आहे. इथे भगवंतांनी मृत्यूचा पण उल्लेख केलाय. आपल्याला माहितीये की मृत्यू म्हणजे हे माणसाला मिळालेलं सगळ्यात सुंदर असं वरदान आहे. आपल्याला शाळेत असताना असे गमतीशीर निबंधाचे विषय दिले जायचे, तर त्याच्यात हाही एक विषय होता की जर म्हणजे माणूस अमर झाला तर अशा पद्धतीने तर काय होईल, तर सुरुवातीला बरं वाटेल पण नंतर नंतर म्हणजे हे सगळे कल्पना विस्ताराचे विषय असायचे, पण नंतर नंतर किती अवघड जाईल, किती अशक्य होईल हा सगळा विस्तार आपण त्या वयात सुद्धा करू शकत होतो.
तर म्हणजे मृत्यू हा अटळ आहे, तो असायलाच पाहिजे. अनेक म्हणजे दुःखावर, व्याधींवर रामबाण औषध काय असेल तर केवळ मृत्यू. आपण अशा अनेक घटना आपल्याही अवतीभोवती बघत असतो की या सगळ्या जाचातून जर आता सुटका अपेक्षित असेल तर ती सुटका तुम्ही आम्ही करू शकत नाही. फक्त मृत्यू देवताच ही सुटका करू शकते. म्हणजे मृत्यूचं महात्म्य किती आहे ह्याच्यासाठी सुद्धा काही म्हणजे लेखकांनी वर्णनं लिहिलेली आहेत. कधी कुठे मिळालं तर अवश्य वाचा. आणि खरंच महात्म्य म्हणजे मृत्यू हा महानच आहे. म्हणून तर आपण म्हणजे बघा वेगवेगळं कारणं असतात. गेलेल्या व्यक्तीला अत्यंत आदरपूर्वक शेवटचा नमस्कार केला जातो. म्हणजे खरं तर त्याच्यावर मृत्यूने घाला घातलाय ना, ते तर जड म्हणजे अचेतन त्याचं कलेवर तिथे आहे, तरीही नमस्कार केला जातो. मृत्यूचा रागराग केला जात नाही. दुःख जरूर होतं पण शरणागत भावच असतो आणि पुढचा त्या सगळ्या आत्म्याचा प्रवास म्हणजे कुठल्याही अडथळ्यांशिवाय पार पडावा म्हणून हा मनोभावे केलेला नमस्कार असतो. हा त्याच्यासाठी त्या प्रवासासाठी पोषक असंच वातावरण निर्माण करत असतो. आता या श्लोकामध्ये भगवंतांनी सत आणि असतचाही उल्लेख केलेला आहे. तर आता सत म्हणजे काय तर व्यक्त असतं, जे दिसतं, जाणवतं, अनुभवायला येतं ते सगळं सत. आणि असत म्हणजे काय तर ते अव्यक्त असतं, बरोबर, अभावरूप असतं, दिसत नाही, जाणवत नाही. आता साधी गोष्ट बघा, समुद्राचं उदाहरण आपलं नेहमीचं की समुद्राचं पाणी दिसतं, लाटा पण दिसतात, बरोबर. आणि समुद्र आणि लाटा यांना या पाण्याशिवाय काही आधार आहे का? वेगळं करता येतं का? चला एक लाट जरा बाजूला ठेवूयात, पिशवीत पॅक करूयात, असं काही होतं का? त्याच्यातूनच त्या उठतात, पुन्हा त्याच्यातच त्या विरून जातात. म्हणजे शेवटी ते जलतत्व तिथं कार्यरत असतं. म्हणजे जलतत्व म्हणजे पाणी, पाणी हा त्याचा आधार असतो. थोडक्यात परामर्श किंवा विवेचन हे असं आपण घेऊ शकतो. आता एकूणच 16वा, 17वा, 18वा, 19वा या सगळ्या श्लोकांमधून काय शिकायचंय तर परब्रह्म परमात्मा हा या विश्वाच्या पेक्षा सुद्धा खूप एकतर दूर आहे. आपल्या म्हणजे दासबोधामध्ये समर्थांनी तर वर्णनच केलेलं आहे की तिथे शब्द सुद्धा थिटे पडतात. म्हणजे त्याच्यासाठी पुढे वर्णन करायला आपल्याकडे खरं म्हणजे शब्दही नाही, काही पोचतच नाहीये. एक सीमारेषा आहे आणि त्या सीमारेषेच्या पलीकडे आपल्यासारख्या सामान्यांची ताकदच नाही की ती सीमारेषा पार करून पुढेपर्यंत जायचं. पण ताकद नाही असं असलं तरी भगवंतांनी वचन दिलंय ना की मी सुलभ आहे, तुम्ही माझी भक्ती करा, तुम्ही 1 पाऊल टाका, मी 4 पावलं 10 पावलं तुमच्यापर्यंत नक्की येणार आहे. आणि एक लक्षात ठेवायचंय की भगवंतांकडून ज्यांना काही हवं आहे असे जे काही भक्त असतात ना त्याच्याविषयी सुद्धा थोडंसं भगवंतांनी या श्लोकाच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे 20व्या श्लोकामध्ये वर्णन करून आपल्याला सांगितलेलं आहे. तेही महत्वाचं आहे कारण भगवंतांचं स्वरूप एखादा भक्त जाणायचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला त्याच्या मागे काहीतरी वैयक्तिक अपेक्षा असतात, इच्छा असतात, आकांक्षा असतात, हो की नाही. म्हणजे ते भक्ती तर करत असतात पण काहीतरी मनामध्ये हेतू असतो. तर त्याच्याच विषयी ह्या 20व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ति ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. विनोबाजी म्हणतात, वेदाभ्यासी सोमपाने पुनीत माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ते पुण्याने जाऊनी इंद्रलोकी तेथीचे ते भोगिती दिव्य भोग. पुढचाही श्लोक पाहून घेऊयात. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति
एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. विनोबाजी म्हणतात, त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ, क्षीणे पुण्ये मृत्युलोकास येती. ऐसे निष्ठा ठेवुनी वेद धर्मी, येणे जाणे जोडिती काम मूढ. अर्थ असा आहे की त्रैविद्या म्हणजे 3 वेद जाणणारे, सोमपा म्हणजे सोमपान करणारे, याचा उलगडा आपण करणार आहोत. पूतपापा म्हणजे पापमुक्त झालेले, माय यज्ञे इष्टवा म्हणजे माझ्या यज्ञाने पूजन करून स्वर्गगतीची प्रार्थना करतात ते पुण्य सुरेंद्रलोक म्हणजे इंद्रलोक म्हणजे स्वर्ग प्राप्त करून स्वर्गात पोचतात. आणि मग स्वर्गामध्ये देवलोकात दिव्य असे देवतांचे भोग म्हणजे देवांना जे भोग मिळतात ते यांनाही मिळतात. अश्नंती म्हणजे ते खातात असा अर्थ आहे. पण इथं म्हणजे खायचं काय, भोग म्हणजे आपण भगवंताला भोग चढवतो तो पदार्थ म्हणून आहे, पण इथं ते सगळे भोग भोगायचे पण हे सगळे चांगले असतात. आणि ते त्या विशाल अशा स्वर्गलोकीचे भोग घेऊन पुण्य क्षीण झालं की मृत्यूलोकास पुन्हा प्राप्त होतात. अशा प्रकारे त्रयीधर्म म्हणजे 3 वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचा म्हणजेच आश्रय घेणारे, आचरण करणारे, भोगांची कामना असणारी माणसं पुन्हा पुन्हा आगमन प्राप्त करून घेतात आणि पुण्याच्या प्रभावाने स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यानंतर परत मृत्यूलोकात येतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अखंड फिरत राहतात. त्रैविद्या माम सोमपा म्हणजे त्रैविद्या म्हणजे 3 वेदात सांगितलेली सकाम कर्म. आपली संसारी माणसं असतात की नाही तर ती भोगवादी असतात, बरोबर. कुठलीही गोष्ट असते ती त्यांना इज इक्वल टू अशी हवी असते. म्हणजे काही उपाय सांगा किंवा एखादं काही तोडगा सांगा, एखादं व्रत सांगा, त्याचा आपल्या व्यवहारात काही उपयोग आहे का, त्याच्यातून आउटपुट काही आहे का, तर काही माझे प्रश्न जे खोळंबलेत किंवा अडकलेत किंवा कोडं पडलंय ते सुटेल का, मला पुण्य प्राप्त होईल का, असं जर सगळं ह्याची उत्तरं त्यांना येस अशी मिळाली तर मग ते करायला तयार होतात. सोमपान आपण बघितलं तर सोमपान म्हणजे आपल्याला जे वाटतं आहे ना की म्हणजे मदिरा, तर तसा अर्थ नाही. तर सोम ही एक वनस्पती होती असा मीही उल्लेख ऐकलेला आहे, किंवा सोम म्हणजे सोमलता नावाची वनस्पती आहे आणि तिचा जो रस आहे तर तो म्हणजे सोम रस. आणि अजून एक कल्पना आहे की शुक्ल पक्षात चंद्र ज्याप्रमाणे रोज कलेकलेने वाढतो त्याप्रमाणे शुक्ल पक्षात या सोमवेलीला रोज 1-1 पान येतं आणि पौर्णिमेला 15 पानं येतात. कृष्ण पक्षात 1-1 पान गळून पडतं आणि अमावस्येला ती पर्णहीन होते. त्या वेलीचा जो रस असतो त्याला सोमरस म्हणतात. आणि वैदिक मंत्रांनी तो रस अभिमंत्रित करून त्याचं पान यज्ञामध्ये करत होते. त्यामुळे अनेक वर्ष आपण सोमरस म्हटलं की आपल्या मनामध्ये एक ठराविक जी कल्पना आहे ती ही कल्पना नक्कीच नाही. या कल्पनेला गीतेच्या अभ्यासामुळेच छेद गेला. म्हणून भगवंताचे खरंच खूप खूप आभार. म्हणजे वैयक्तिक अशी एखादी कल्पना माझी असून माझं काहीच त्याच्यामध्ये बिघडणार नसतं, पण आपल्या कल्पना अशा चुकीच्या आपल्या भोवती असतात, त्या मात्र वेळच्या वेळी दुरुस्त होणं हेही फार महत्वाचं. आता पूतपापा म्हणजे ज्यांची पाप नष्ट झाली आहेत तर ते, आणि ही कशामुळे नष्ट होतात तर सकाम भावनेनं कर्मकांड केल्यानंतर पुण्याची प्राप्ती आणि पापाची निवृत्ती होते. आणि ही सगळी कर्मकांड म्हणजे यज्ञविधी. आता हे यज्ञविधी वेगवेगळ्या प्रकारचे आपण याचा सगळ्याचा परामर्श घेतलेला आहे. आणि मग या यज्ञाचं फळ मिळतं. मग त्या फळानुसार काही स्वर्गलोकात जातात, तिथे सगळं पुण्याचा साठा असेपर्यंत तिथली सुख भोगतात आणि ते पुण्य क्षीण झालं की मात्र परत त्यांना मृत्यूलोकात यावंच लागतं. तर हा म्हणजे सांगण्याचा सगळ्याच्या मागे भगवंतांचा हेतू असा आहे की वस्तुतः भगवंत त्यांचीच आपण लेकरं किंवा मुलं म्हणतो ना स्वतःला, ते आपल्यासाठी खरं तर काहीही करू शकतात. पण
जीवनातली छोटी छोटी सुख प्राप्त व्हावी म्हणून माणूस जेवढं कष्ट करतो तेवढ्या कष्टात भगवंतांची प्राप्ती होते. हा भाग आपल्याला माहीत असावा आणि भक्ती योगाचं इथे थोडंसं सुतोवाच केलेलं आहे. यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत हरिओम.